नाव आपलं बाळूगावाने. कोण दादा? हां आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली हो आंबा तालुक्यात. हां. प्रचाराला तुम्ही घरोघरी गाठ द्यायला मतदार तुम्ही तुमच्यापर्यंत आलेत का? पोहोचले का तुमच्यापर्यंत? आमच्या इथं आता दिवसभर तर आपण काय बघायला नसतो. आता उमेदवार येऊ नाही तर नाही येऊ, आमचं पहिल्यापासून आमच्या वस्तीमध्ये माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांची टोटल पूर्ण कामं आहेत. जवळजवळ 90% म्हणण्यापेक्षा 99% पूर्ण कामं झालेली आहेत. राहिलेली कुठे 2-3 कामं असतील. विरोधकांची या भागात काहीच कामं नाही. काहीच नाही. आता तुम्ही आले या रोडने आले, हा रोड पण बघा ना, ताजा रोड आहे. हा रोड आहे, वस्तीमधले रोड आहेत. टोटल पूर्ण कामं झालेली आहेत आणि त्यांच्या पाठी आमचा समाज उभा राहणार. त्यांनी जे उमेदवार दिलेत हां. त्या उमेदवारांपाठी मागे असणार का? असणार ना. पाटलांच्याच नाही. उमेदवार असणार. त्यांनी जे उमेदवार त्यांनी फार दगड जरी ठेवला तरी त्यांच्या पाठी आम्ही आहे. मग तुम्ही उमेदवार बघणार नाही कोण आहे, फक्त त्यांनी दिलाय. बस हां. का बरं असं? तुम्ही म्हणता कामं झाली, कामं पण तेवढी झालेली आहेत ना. त्यांची आमदार म्हणून त्यांचं काम करणं कर्तव्यच आहे. हां. पण विशेष काय काम केलं का या भागमध्ये? तुमची लय अडचण होती आणि ती कोणाला सुटली नाही, ती त्यांच्यामुळे सुटली. विशेष आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता, रोडचा प्रॉब्लेम होता. एकतरी घोडेगावपासून आम्ही आहे 5 किलोमीटर. त्यातून जी महत्त्वाची कामं आता किरकोळ कामं थोडी राहिली असतं, पण त्यांच्या भूमिकेने तेवढी पण कामं होणार आहेत एवढी आम्हाला 100% खात्री. काय इकडे निवडणुकीचा मुद्दा काय तुमच्या भागात? मुद्दा काय नाही, आमचं ठरलेलं आहे एकमुखी चालायचं, विषय एवढाच. म्हणताय ठरलंय, काय ठरलंय? कसं नाही, ठरलंय? मीटिंगमध्ये आमचं ठरले. आता पण तेवढी भूमिका पूर्ण साहेबांनी कामं केलेली आहेत. नाही, मीटिंग कसली मला ते स्पष्ट करा. मीटिंग आमची गावचीच होती. अच्छा, ग्रामसभा होती का? ग्रामसभा नाही, आमचा आता सत्ता आलेला आहे. हां. त्या संदर्भात मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये हा विषय झालेला आहे का यावेळेचे इलेक्शन आले, त्याच्यात कोणाला सपोर्ट करायचं, एकमुखीने चला, कामं कुठंतरी चांगली होती. मीटिंगमध्ये कोण कोण होतं? बरेच जण आहेत, गावच्या जवळजवळ आमचे अर्धे लोक होतेच. गावच्या सगळ्यांनी मिळून ठरवले. हां हां. म्हणजे स्थानिक पातळीवरचे. कोणते मंदिर कोणते हे मंदिर? आमचं तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. अच्छा, हां. ते मंदिरात ठरले. मग या काय ठरलं शेवटी? काय कोणच्या काय विरोध झाला का त्या गोष्टीला? नाही, विरोध कोणाचा नाही. स्थानिक पातळीवाले सगळे तयार झालेले आहेत. बाकी मुंबईवाले जरी आले ते काही गावच्या पुढं नाही येत.